झटपट झेडपी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये काय राजकीय घडामोडी घडतात याचा आपण फटाफट आढावा घेणार आहोत। सुरुवात करूयात मराठवाड्यातून। जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि शिवसेना जे की सत्ताधारी आहेत तिथले त्या पक्षामध्येच गटबाजी उफाळून आलेली दिसते। विशेषतः शिवसेनेमध्ये उपनेते प्राध्यापक तानाजी सावंत विरुद्ध जिल्हाप्रमुख सुधीर पाटील विरुद्ध माजी आमदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले दिवाकर रावते यांचे समर्थक असा संघर्ष बघायला मिळतोय। त्यामुळे असं दिसतंय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिथे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत रोखण्यापासून सर्वपक्षीय आघाडी होईल आणि एक मोठी रंजक लढत बघायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात असताना शिवसेनेमध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये गटबाजी उफाळून आली आहे। तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये सुद्धा शिवसेनेबरोबर छुपी युती करायची की नाही यावरून बसवराज पाटील आणि मधुकरराव चव्हाण या काँग्रेसच्या दोन नेत्यांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत। यातून दिसतंय असं की हाच संघर्ष जर कायम राहिला तर राष्ट्रवादी काँग्रेसला याचा फायदा होऊ शकतो। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे। या पक्षातल्या दोन्ही नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेत आघाडी केली आहे। काही जागेवर मतभेद आहेत, मात्र ते सामंजस्यानेच मिटवायचे आणि एकवाक्यता ठेवायची असा निर्णय झालाय। मात्र त्याविरोधात भाजपाकडे मात्र भाजपाचे मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 9 ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत। शिवसेना ही एकटी लढण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि लातूर जिल्ह्याचं आजपर्यंत राजकारण बघितलं तर काँग्रेसचंच वर्चस्व इथं राहिलेलं आहे आणि या वर्चस्वाला कडवी फाईट देण्यासाठी आता संभाजी पाटील निलंगेकर यांनी कंबर कसली आहे। मात्र त्यांना ही झुंज वाटते तेवढी सोपी नाहीये हे नक्कीच। हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, वसमत व औंढा नागनाथ येथे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपल्या समर्थकांसह मोठी गर्दी केली होती। आज सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवाराची अंतिम यादी जाहीर केली आहे। ज्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी भेटली नाही त्यांनी देखील आपले अर्ज दाखल केले आहेत। त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षासमोरची डोकेदुखी ही वाढलेली आहे। त्यामुळे या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी आता पक्ष काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तरी पण सर्वच पक्षात बंडखोरी होणार हे आता निश्चित झाले आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील 9 आरोच्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती। आतापर्यंत कुठल्याही उमेदवारांनी आपली अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही। मात्र प्रत्येकच एरोच्या ठिकाणी अनेक इच्छुक अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते। प्रत्येक पक्षाने आपला एबी फॉर्म घेऊन एक निरीक्षक तालुक्याच्या ठिकाणी पाठवलेला होता। मात्र यावेळी पक्ष निरीक्षकांकडून एबी फॉर्म न मिळालेले सगळ्याच पक्षात नाराजांची संख्या अधिक आहे। औरंगाबाद येथील खुलताबादेत तर शिवसैनिकेचे पक्षनिरीक्षक म्हणून गेलेल्याला शिवीगाळ करण्यात आली, तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना आत्ता खरी रंगत आल्याचं चित्र प्रत्येक आरोच्या ठिकाणी पाहायला मिळालं। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपलेली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या मिळून साधारणतः 1000 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। म्हणजेच सरासरी प्रत्येक जागेसाठी 5 अर्ज दाखल झालेले आहेत। सुरुवातीला आघाडी किंवा युती होण्याची सर्वांनाच अपेक्षा होती, पण तसं काहीही घडलं नाही आणि त्यामुळं आगामी काळात सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार हे नांदेडच्या निवडणुकीच्या मैदानात उतरतील। शिवाय त्यांच्यासाठी त्यांचे पक्षप्रमुख आणि अन्य स्टार प्रचारक हे देखील मैदानात येऊन प्रचार करतील आणि त्यातूनच मिनी मंत्रालयाचा कारभार हा कोणत्या पक्षाच्या हातात सोपवला जाईल हे स्पष्ट होणार आहे। जालना जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकीकडे युती तुटली आणि आता आघाडी जुटली। काल काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने आघाडीवरती शिक्कामोर्तब करण्यात आलं। काँग्रेस 18 जागावरती तर राष्ट्रवादी 38 जागावरती निवडणूक लढवण्याचं निश्चित करण्यात आलं। आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक दिग्गजांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या ज्येष्ठ कन्या आशा दानवे यांनी सोयगाव देवी गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला।
तर भाजपचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर यांनी आष्टी या गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोघांनाही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर शिवसेनेचं देखील आव्हान असणार आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या 54 गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे आणि आतापर्यंत जवळपास 68 उमेदवारांनी आपापली उमेदवारी दाखल केली आहे. जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये होत असलेली बंडखोरी याला लक्ष ठेवून कोणत्याच पक्षाने आपली अधिकृत यादी जाहीर केलेली नाहीये. अंधारामधून आपल्या उमेदवाराकडे एबी फॉर्म सरकवण्यातच जिल्ह्यातील नेते धन्यता मानतायत आणि बंडखोरी टाळण्यासाठी हे पाऊल उचलत आहेत. तर दुसरीकडे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे उमेदवारांमध्ये आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी राहतील याबद्दल शंका आहे. त्यासाठी प्रत्येक उमेदवार आपल्या सोबत 2 ते 3 वकिलांची फौज घेऊन फिरतोय. उमेदवारी अर्ज वैध ठरेपर्यंत या उमेदवारांना ही शंका घेऊन चालत राहणं क्रमप्राप्त ठरलं आहे. उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतरच ग्रामीण भागातील प्रचारालाही वेग येईल.